येत्या 11 तारखेला या बीडमध्ये आमच्या राज्य मुस्लिम खाटी समाज सेवा संस्थाच्या वतीने आमचे नेते हे संस्थाचे अध्यक्ष हाजी अरफात साहेब आणि जावेद भैया कुरेशी यांच्या नेतृत्वामध्ये बीडमध्ये एक मोठा कुरेशी समाजाचा, त्यामध्ये मोठे कुरेशी आणि लहाने कुरेशी या दोन कुरेशीचा संयुक्त असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी. आणि या कार्यक्रमामध्ये आमची अशी मागणी राहील, आमच्या नेत्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांनी शासनाच्या दरबारी आमच्या कुरेशी समाजामध्ये आम्ही गोवंश याला सहानुभूती यांची आम्ही आदर करतो आणि गो मातेला राष्ट्रीय पशु म्हणून दर्जा मिळावा अशी आमचे राज्य मुस्लिम खाटी समाजसेवा संस्थेच्या वतीने आमचे हाजी अरफात साहेब आणि जावेद भैया कुरेशी यांच्या मार्फत आम्ही मागणी करणार आहे. तो एक राष्ट्रीय आमचा एक आध्यात्मिक आणि आमचा आत्मिक विषय आहे. तो एक सहानुभूतीचा विषय आमचा तो एक आहे. आणि गोवंशीच्या नावाखाली आमचे जे आम्ही गाई म्हशीचा पालतू प्राणीचा जो आम्ही व्यवसाय करतो, घेवाणदेवाण करतो, त्याच्यावर काय करतात काय लोक, काय गुंड प्रवृत्तीचे लोक त्याच्यावर देखील आम्हाला त्रास देतात. आमच्या मोठ्या लोकांना खूप त्रास त्याच्यामध्ये देतात आणि शिळी मेंढी याला ही वाहतुकीला खूप त्रास होतो. आणि आपण असा प्रश्न विचारला की बाबा प्रशासनाकडून आमच्या पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला काय प्रोडक्शन भेटतो का? मात्र तुम्हाला माहीत आहे की त्यांच्याकडून आम्हाला असं नाही, जे लोक ते करतात त्यांच्या मार्फतच ते आम्हाला त्रास देण्याचं काम करतात. वास्तविक पाहता आमचा समाज इथं दुर्लक्षित आहे. हे भारताच्या वर्णव्यवस्थेतला एकदम खालच्या दर्जाचा आमचा समाज आहे. आम्ही नंतर धर्माचे झाला, आमचा हा भाग वेगळा आहे. म्हणून आमची इतकं आम्ही शिक्षित समाज नाही, इतके काटेकोरपणे आम्ही करणार नाही. पोटा पाण्यासाठी आम्ही एखादी म्हैस जास्ती टाकतो, एखादा बकरू जास्ती टाकतो, फक्त इतकीच चुकामुळे आम्हाला इतकं मोठं शासन तुम्ही देता. आमच्यावर हा अन्याय आहे. तर हा अन्याय आमच्यावर होऊ नये यासाठीच आमचा मेळावा आहे. आणि आम्ही शासन दरबारी, आमच्या नेता दरबारी आणि आपल्या समाज माध्यमांना देखील अशी कळकळीची विनंती करतो की जिथे जिथे आमच्यावर अन्याय होत असेल तर आपण देखील आपली भूमिका पार पाडावी अशी आपण अपेक्षा करू.